राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला। विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांचं नाव निश्चित, दुपारपर्यंत अधिकृत घोषणेची शक्यता। नितीन राऊतांच्या उत्तर नागपूरमधूनही यंदा किमान 30 ते 40 हजार मतांची आघाडी घेऊन नितीन गडकरींचा निर्धार। एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात मोदींच्या सभांचा धडाका। राज्यात मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन, तारखा लवकरच जाहीर होणार। निवडणूक रोख्यांमुळे राजकीय देणग्यांचा स्रोत कळेल। निवडणूक रोख्यांचं समर्थन करताना पंतप्रधान मोदींचं पहिल्यांदाच भाष्य। मुंबईतील आरबीआयच्या स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाला मोदींची उपस्थिती। भारताची बँक व्यवस्था जगात आदर्श, मोदींकडून आरबीआयचं कौतुक। पंतप्रधान मोदींनी मुंबईत 10 सभा घेतल्या तरी भाजप मुंबईतून तडीपार होईल। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर राऊतांची टीका। महादेव जानकरांनी परभणी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल। अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेंची उपस्थिती। निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजपासून मोहटादेवी गड इथून शुभारंभ। जयंत पाटील, संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती। नागपूर, कोल्हापूर शिवाय आणखी 5 जागांवर वंचितनं पाठिंबा दिल्यास अकोला लोकसभा वंचितसाठी सोडू, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। या प्रकरणात आपल्याला आधीच क्लीन चिट, आत्ताच्या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा छगन भुजबळांचा दावा। अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी, 15 एप्रिलपर्यंत केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी। केजरीवालांनी तपासात सहकार्य केलं नसल्याचा ईडीचा आरोप। तासगावच्या मांजर्डेतून ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे 11.5 लाखांचं केमिकल जप्त, चौघांना बेड्या। चंद्रपूरसह विदर्भातील काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा इशारा, तर मुंबईतही तापमान 40 अंशांपेक्षा पुढे जाण्याची शक्यता। अपघातानंतर 2.5 वर्षांनी ऋषभ पंतचं क्रिकेटच्या मैदानात दमदार पुनरागमन। चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात ठोकलं अर्धशतक। IPL मध्ये आज मुंबई राजस्थान भिडणार। मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणाऱ्या सामन्यात पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।